मे म्हयनो म्हटल्यार घरोघरी ह्योच उद्योग हो. नाय नाय म्हटल्यानी तरी यंदा ना भरपूर आंबो पिकलेलो हा कोकणात. पहिल्यांदा नाय नाय म्हणान चढो दर सांगून 1200, 1400, 1600, 1800 पर्यंत गेल्लो आणि आता 150-200 कोणाक नको झालो हापूस. मग घर बसले हे धंदे करूचे लागले 150 विकण्यापेक्षा. सगळे एक परात भर आंबे कापतो सध्या आणि असे चाळणेर घसपाटून घेतो. त्याचा रस काढायचो. साठा करतोय मी. कोकणची स्पेशालिटी ही आंब्याची साठ, आंबा पोळी म्हणतात एका लोक. सगळं असं रस काढायचो. एक टोप रस काढतो 150-150 देण्यापेक्षा. नंतर एका पातेल्यात पिठी साखर घेतलंय पाव किलो. त्याच्यात ह्यो 20 आंब्याचो रस असा. त्याच्यात घातलंय वेलची पावडर. व्यवस्थित सगळा मिक्स करायचं. चिमूटभर होया तर मीठ घालायचं आणि सगळा ना खतखताक ठेवायचं. असं थोडं गरम करा. जास्त एकदम पातेलाभर करू गेलास तो फटाफट अंगार उडता. मस्त उकळी येऊन शिजाक होतो आणि एकत्र टोपभर घातलास तर तो खाली पातेल्याक चिकटता, कारण पातेला स्टीलचा असला तर. व्यवस्थित त्याका उकळी येऊक होय आणि असे बुडबुडे येतात तसे येऊक होय. ह्याची साठा एकदम भारी होतं. तशी करून बघा. ज्याच्याकडे आंबो असा, अजून उन्हाळो असा, कडकडीत ऊन असा, तोपर्यंत अशी साठा सुकवून घ्या. 4 ते 5 दिवस लागतात कडकडीत सुका. मस्त खतखातो इलो की थंड करायचो, गॅस बंद करायचो. ह्या थंड झाला की ताटांका तूप लावायचा. ह्या घरगुती तूप असा, त्यामुळे सुगंध भारी येतं. आणि थंड झाला मिश्रण त्याच्यात होतं. 3 ते 4 उन्हा द्यायची. अशी साठा करून बघा. अप्रतिम चव लागतात. ही हापूसशी असत. थोडी रायवळ पण केलं. व्यवस्थित सुकली की बारीक तुकडे करून खायची. अशी करा, खावा. आवडतली तुमकां. आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.